अभिनेता नाना पाटेकरचं भाषण म्हटलं की नुसते धमाल. नानाला गाणं, विशेष करून शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं. तशीच त्याला एकदा गायची इच्छा आहे. तशी गळ त्यानं संगीतकार अशोक पत्कींना घातली आहे. वर म्हणे, पत्कींना कारकिर्दीचा शेवट करायचा असेल तर मला किमान एखादी जिंगल गायला द्या. बघूया काय म्हणालेत नाना. शास्त्रीय संगीत हे मला जास्त आवडतं. रशीद खान हा माझा अतिशय छान मित्र आहे. म्हणजे मला कधीतरी रात्री असं वाटलं की नाही, हे गाणं ऐकायचं आहे रशीदचं, की त्याला फोन करायचा आहे, रशीद हे म्हण रे. गा म्हणताच येत नाही, कारण मी गाणं म्हणतो. त्यामुळे तो हां भैया, आणि मग त्याच्यानंतर अर्धा तास रशीद गात असतो फोनवर. याच्यासारखं अजून काय पुण्य. आपल्या नशिबी एवढी मोठी छान माणसं मिळालेली आहेत. त्यामुळे संगीत हा कुठेतरी, आणि मला एक सगळ्यात बरं वाटतं की मला गुणगुणतासुद्धा येत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर अजून वाढतो, कारण आम्ही एकाच स्वरामध्ये कायम राहिलेलो आहोत आणि तिथेच वावरत राहिलो. गद्यातले आरोह अवरोह आणि तुमच्या पद्यातले आरोह अवरोह याच्यामधला फरक आम्हाला कधीच कळला नाही आणि तो कधीच कळू नये. आणि मी अशीच अपेक्षा ठेवेनच, पत्की ते फलद्रूप झालं असं मी समजेन. कधीतरी तुला कारकिर्दीचा शेवट करताना जर माझी आठवण आली तर मला सांग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.